नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोडेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर मी आज तुम्हाला हिंदीचा 2024चा पेपर घेऊन आलो. हा पेपर फक्त मी दाखवतो, ठीक आहे. कसा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मी याचा लाईव्ह क्लासेस घेणारच आहे रात्रीच्या टाईमला. तर फक्त पेपर पहा, प्रश्न कसे आलते काय नाही. तर हे आपल्याला इथे वाचून उतार, आपल्याला त्याचे उत्तर होते. मरीज का आराम हराम तब हो जाता है जब, ठीक आहे. हे त्याचे प्रश्न आहेत. लाईव्ह क्लासमध्ये आपण डिस्कशन व्यवस्थित करू, पण फक्त प्रश्नपत्रिका भरपूर जणाला हवी होती की सर प्रश्नपत्रिका आम्हाला दाखवा, मागच्या वर्षीच्या कशा आल्या त्या काही नाही. तर त्या मागच्या वर्षीच्या आपण प्रश्नपत्रिका थोड्या पाहणार आहोत. व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. प्रश्नाची उत्तरे पण मी टाकत असतो पेपर झाल्यावर, आणि अशाच प्रकारचे पेपर जवळजवळ परीक्षेला येत असतात. एक्झॅक्टली तर नाही, हे सर्व प्रश्नाची उत्तरे आपण डिस्कस करणारच आहोत रात्री. मागच्या वर्षीचे पण पेपर घेऊन आपण सर्व उत्तर करण्याचा प्रयत्न करा. उरली वगैरे आपण रात्रीच्या लाईव्ह क्लासेसमध्ये हे सर्व गोष्टी घेणारच आहोत. व्हिडिओला हाईप करा, जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करा. वचन पहचान कर लिखिए, ठीक आहे, इथं लिहायचं. त्याच्यानंतर आपल्याला कविता दिलेल्या आहेत, पोयम. ओके, निम्नलिखित कविताओं के आधार पे आपको क्या करना है, आंसर करना है. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि गणित हा विषय आपण व्यवस्थित घेणार आहे. गणिताचं मराठी असो का सेमी, ते दोन्ही आपण सॉल्व करून दाखवणार आहे. मराठी आणि सेमी दोन्हीचे पण प्रश्नाचे उत्तर मी व्यवस्थितपणे नक्कीच करणारे. काय डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाकू शकता. गणित हा विषय मी शिकवत असल्यामुळे गणिताचा नॉलेज आहे मला चांगलं. गणित हा माझा विषय आहे. बाकी विषयाचे पेपर मी देईल आणि याचे उत्तर पण सांगेल तुम्हाला पेपर झाल्या. त्याच्यानंतर हा आपला पेपर थोडासा होता तो संपलेला आहे. त्याचबरोबर ह्या प्रश्नाची उत्तरे कशी लिहायची होती ते पण जर तुम्हाला पाहायचं असेल तर मी तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. ही उत्तरपत्रिका आपण दिलेली आहे पुस्तकामध्ये. तर ही उत्तरपत्रिका व्यवस्थितपणे तुम्ही पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की कसे उत्तर लिहायचे. पहा, रिकामी जागा आपल्याला पूर्ण वाक्य लिहायचं, रिकामी जागा न लिहिता, ठीक आहे. तर व्यवस्थितपणे असं लिहित जा, कारण भरपूर जणांना डाऊट राहतो की रिकामी जागा पूर्ण लिहायची का फक्त रिकामी जागेचंच लिहायचं. तर रिकामी जागा पूर्ण लिहित जा विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले येणारे व्हिडिओ पाहा. पत्रलेखन कसं लिहायचं ते पण पाहून घ्या, ठीक आहे. येणारं पत्रलेखन तुम्हाला व्यवस्थित लिहिता यावं. तुम्हारा बडा भाई राजेश शर्मा, मातोश्री, छत्रा निवास, असं व्यवस्थित लिहायचं आपल्याला. फॉर्मल इनफॉर्मल राहतात. हा फॉर्मल लेटर इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो त्याला.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक खूप कमी करतात आपल्या चॅनलवर. छोटंसं चॅनल आहे, पण तुमच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असं चॅनल. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गणित हा विषय आपण नक्कीच घेणार आहोत. गणित ह्या विषयाची भरघोस अशी तयारी आपण करून नक्कीच घेणार आहोत. चला, तर अशा प्रकारे शेवटचा प्रश्न आहे हा. निबंध होते हे काही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.